तर रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपलाय. आम्ही आता घरी निघालेलो आहे. नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा रंग आहे निळा आणि निळ्या रंगाच्या साड्या घालून आम्ही दोघी चाललो आहोत होम मिनिस्टरचा प्रोग्राम पाहण्यासाठी. शाळेला काही पण येणार होत्या बरं का, पण त्या म्हटल्या तुम्ही पुढे जा आणि त्या भाऊंसोबत येणार होत्या. तर आम्ही दोघी चाललोय आता. तर पूर्ण अंधार आहे ना, मी चाललेलो आहे आता. बघा 8:30 वाजले. तर आलोय बघा आम्ही इथं, आणि इथे ना मस्त देवीची मूर्ती बसवलेली आहे. तर आलोय आम्ही दर्शनासाठी, आणि इथं डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे. जे आदियोगी शिवाची अर्धाकृती मूर्ती आहे ना, तर मस्त डेकोरेशन केलेलं आहे. दोन्हीकडून 2 नंदी ठेवलेले आहेत आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे. तर लोकांची इथं चाललेले फोटो काढायची गडबड. आम्ही पण फोटो काढले. तर इथे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. जे आहेत चांडाळ चौकटीच्या करामतीचे फेम अभिनेते रामभाऊ जगताप, ते इथं आलेले आहेत बघा होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगवण्यासाठी. यांनी आयोजित केलेला आपला भाऊ रामभाऊ अर्थात ताई रामभाऊ वाला खेळ रंगणार पैठणीचा. आणि हा पैठणीचा खेळ भले आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या पैठणीचं का असना, पण ते रामभाऊनीच पैठणी दिली असं समजायचं. कारण मी तुमचा भाव आहे, तुम्ही माझ्या बहिणी आहात. एक गोष्ट सुरुवातीलाच क्लिअर करतो, या मंचावर बोलून रामभाऊकडून आपला भाव या नात्याने कोणत्याही बहिणीचा अपमान होणार नाही. बऱ्याच वेळा आपण बघतो की पुढचं पब्लिक हसवायसाठी पुढं येऊन एखाद्या बहिणीचा न कळत अपमान होतो, पण आपण तसं करत नाही. नॅचरल गंमत झाली, हसायचं, एन्जॉय घ्यायचा, आणि ताकाला जायचं गाडग्याला फवायचं नाही. उलट सासूबाईच प्रोत्साहन दिली, तू का ग गेली नाही असं म्हणणार नाही. त्याच्यामुळे लाजायचं नाही. आमचे हे काय म्हणतील, तीर रागवेल, सासरे डोळं वटरतील, सासू टोमणा मारेल, जाऊ म्हणेल तू बरोबर दिसत नाही. आपण सगळ्यात भारी दिसतोय म्हणायचं. आजचा रंग कोण रे म्हणते, आजचा रंग निळा निळा. त्याच्यामुळे सगळे अशी आकाशी कलर पुढे पसरलेला आहे. त्याच्यामुळे मला पण मॅचिंग व्हावं लागलं पाहिजे. चमकल्यामुळे काळं दिसत असेल पण निळच आहे बरं काही. त्याच्यामुळे मी पण मॅचिंग झालेलो आहे. आज जरी नवरात्र उत्सव असेल तरी मला असं तुमच्याकडे बघून वाटतंय आज भाऊबीज आहे, आज रक्षाबंधन आहे. त्याच्यामुळे तुम्ही नटून थटून आलाय. खरंच तुम्ही फार सुंदर दिसताय. त्याच्यामुळे मला पण थोडंसं नटावं लागलं. भले काळा का ना, त्या भावाचं टोपण नाव तुमच्या रामभाऊ आहे. तुमच्या भावाचं काही नाव असेल, आमिर, समीर, अमर, अकबर, अंतुनी, काही असेल, पण तुमच्या भावाचं नाव टोपण रामभाऊ आहे, ध्यानात ठेवायचं. त्याच्यामुळं पुढील काय जो कालावधी आपण खेळ खेळणार आहोत त्याच्यामध्ये सर्वांनी भाग घेण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर बक्षीस आयोजकांनी ठेवलेले आहेत. रामभाऊचा फोटो आहे लगा, आहे. चांडाळ चौकडीच्या करामती फेम या ठिकाणी पहिलं बक्षीस आहे यानाची पैठणी. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे फ्रीज. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे मिक्सर. कोण मारतंय सिक्सर बघूया. चतुर्थ क्रमांकाचं मायक्रोवेव्ह आहे, पण ते कूलर काय असा उखाणा घ्या, पण तो आम्हाला आवडला पाहिजे. या ठिकाणी पुन्हा माझ्या सर्व भगिनीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. आता ताई नाव घ्यायचं, तुमचं नाव सांगायचं आणि उखाणा घ्यायचा. चला, हा बोला, कधी लग्न झालं तुमचं? एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? जिधर हम खड़े हैं उसे कहते हैं घर. क्या बोलते हैं? घर. आगे जंप करने के बाद उसे कहते हैं दार. क्या? घरात, दारात. आणि हे जर कळत नसेल तुम्ही ओडिशाला जावं. आम्ही मराठीतच खेळ घेणार. मराठीतच बोललं पाहिजे अशी सक्ती. तरी तुम्ही आलाय, पण आम्हाला आनंद वाटला, कारण आपण सगळे भारतीय आहोत. अजून एक गोष्ट मला क्लिअर करायची. मला सांगा, आपण ओरिसाला जाऊन घेऊ का तिथल्या खेळात भाग पैठणीचा? आहे का नाही? मूळ म्हणजे जाणारच नाही आम्ही. तो घ्या, जीवन एकदाच आहे. पैसे दागिनं म्हणावं कमवा, आपण फिरून येऊ. नसतील तरी
काढून सण करू नका. चला, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याला म्हणायचं घरात. पुढे उडी मारली की ताई फक्त माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडेच बघा, मी काळा असला तरी भाऊ आहे. चला, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याला म्हणायचं ताई घरात. पुढे उडी मारली की त्याला म्हणायचं दारात. हा, त्या कडेच्या ताईंकडे बघून घ्या बरं का, आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. असं वाटतंय इतक्या खेळ समजला नाही समजला तर मला विचारा. बोला गणपती बाप्पा, बोला दुर्गा माते की जय. दारात, घरात, दारात, घरात, दारात, घरात, घर एवढीसा केली. समजला. आता मात्र मी तुम्हाला आउट करण्याचा प्रयत्न करेन, मात्र तुम्ही आउट व्हायचं नाही. खेळत राहा, पुढे जा. चला, दारात, घरात, घरात, 1 2 आउट होऊ नका. खेळ समजून घ्या. आलं लक्षात. असं चुकलं की तुम्ही शुभेच्छा. कोणी चुकू नका, आणि चुकतो तो शिकतो. ही चुकली नको बाई, मी पुढच्या राऊंडला जायला अजिबात नाही यायचं. खेळ चेंज असे. चला, दारात, लय स्लो व्हायचं नाही. पुढे दार, पाठी, दारात, घरात, दारात, दारात, 1 2 3. अजून एकदा ह्यांना माफ करू. आता चुकीला माफी असं अख्खं गाव म्हणते बरं का. चूक त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट आहे, त्या खाली हात जाणार नाही. महिलांसाठी आहे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 1000चं बक्षीस दिलेलं आहे. त्याचबरोबर दीपक तात्या खांदवे, देवीदास आप्पा खांदवे आणि दीपक तात्या खांदवे, दीपक तात्यांनी सुद्धा 500 रुपये. लकी ड्रॉ साठी वय फिरती, त्याच्यामुळे नाव नोंदणी करा. घरी असलेल्या मावशीचं, आईचं, ताईचं नाव लिहू नका, कारण हजर तो वजीर. चला, तुम्ही मात्र टाळ्या वाजवा, प्रोत्साहन वाढवा माझ्या बहिणीचं. वा, सर्वांनी हातवर शेवटपर्यंत. दाजींची शपथ आहे, काही घडू शकतं. लक्षात आलं. ज्याच्या हातामध्ये नारळ थांबेल, म्युझिक थांबेल, त्या आउट असतील. आपण आउट होऊ नये म्हणे पुढं नारळ बिरकू नका, मला मारू नका, शेजारीला मारू नका. खूप सोपा खेळ आहे. आलं लक्षात. खेळ तुम्ही आउट होत नाही. हा डेमो राऊंड आहे. बजाव. आता तुम्ही वेलकम. टाळ्या वाजवा. चला, पास करा. डेमो राऊंड इथपर्यंत जा. वाजून एकदा. चला, बजाव. हा, कोण तुम्ही? डेमो राऊंड आहे. घ्या साधून. बजाव. नाही, वाद नको. चला, खेळाला सुरुवात होती आता. आता चुकीला माफ. नम्रपणे म्हणल्यावर कसं काय. तरी हा बक्षीस पात्र झालेल्या दुसऱ्या स्पर्धेत 100 रुपयाचं बुद्धी. चला, टाळ्या वाजवा. तुम्ही टाळ्याला कमी पडू नका, तेवढं तरी करू शकतो आपण. या पुढे याला म्हणायचं भारताच्या रणरागिणी. बजाव. तुम्ही क्या भाभी आप गए क्या? नाही, आजच्या गावासमोर सहा पाडले तरी म्हणतात मी नाही गेले. म्हणजे संपलं तरी घेतो तुझा, तो हितले नाही. म्यूजिक रुकने के बाद लेने का नहीं तो लेना देना पड़ता है.
करते हैं इधर? रहती हूँ। वो तो ठीक है, बात है, रहते हो और घर काम करते हैं। जीजाजी क्या करते? जीजाजी घर पे है। वो क्या धुनी भांडी करते हैं? जीजाजी नहीं, पति है ना घर पे। नहीं नहीं, मेरे जीजा, तुम्हारे पति और मेरे जीजाजी। हम कौन है? मैं आपका भाई हूँ और आप मेरी बहना है, इसलिए मेरे जीजा। जीजाजी इधर क्या करते हैं? ग्रिल का काम करते हैं, ग्रिल का। ग्रिल। अच्छा, वो बिल्डिंग का ग्रिल परवडतंय का इधर? नहीं। नहीं तो इतके लांब काय को आहे? हमारे यहाँ बहुत परवड़ता है, हमारे लड़के करते बोमला हिंडते तो भी परवड़ता है। गाड़ी को पेट्रोल कहाँ से आता है मालूम नहीं, बाप के जीव पर आराम करते हैं, बोमला हिंडते। उधर से काय संपता न मत। हमारे यहाँ के लड़के बहुत अच्छे है ना नहीं? ठीक है दीदी, आप आउट हो गए फिर भी आपको 100 रुपये इनाम दिया जाता है। 100 रुपये, 100 रुपये। आणि भेट वस्तू भी इधर। हाँ, बिलकुल चिटिंग होत नाही, तुम्ही गेलं की गेलं आहे का नाही? चला असू देत आहे, त्यांना कळलं नाही, आवड झाली. नाही नाही असू, तुम्ही चलो बजाव. किती नंबर पणा थांबले तरी घेताय, वाट बघत होता. आउट व्हावं लागलं नाही आपल्याला. टाळ्या वाजवा या ताईंच्या प्रामाणिकपणासाठी. बजाव. तुम्ही चला, आई साहेब आउट झालेले आहेत, टाळ्या वाजवा. बक्षीस घेऊन जाता येईल. बाळांनो खाली उतरायला भाग पाडू नका, असंच येतच लगेच द्या. हा, तुम्हाला थोडासा त्रास गुण हमखास. हा, बजाव. तुम्ही असू दे, आपल्या नशिबात होत. बजाव. हा, नीट जा. मुलगी असेल तर म्हणता तुम्ही खाली बघून जा, मोठ्याने हसू नको, इकडं तिकडं बघू नको. समाज खूप वाईट आहे. जाताना 2-4 सूचना असतात का ना आपल्या लेकराला तुमच्या, आणि असल्याच पाहिजे. ही सुज्ञ आईची, सुज्ञ वडिलांची लक्षणे. तुमच्यामध्ये संवाद असला पाहिजे. लेकरांमध्ये तुमच्यामध्ये सुसंवाद असलाच पाहिजे. जसं तुम्ही बोलता लेकरांना तसंच इथं बोलायचं. आज हे तुमची परीक्षा बघणार लेकर, माझी मम्मी कशी करेक्ट बोलते तसं बोलायचं. खूप सोपा शब्द आहे, आपल्या दैनंदिन जीवनातला शब्द आहे. तो शब्द 5 वेळा सलग बरोबर म्हणायचा. 5 वेळा सलग म्हणायचा. त्या म्हणू का? काळं राळ गोरं राळ राळ्यात राळ मिसळलं. 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 मी एवढा काळ असताना सुद्धा बरोबर म्हणू, ह्यात किती चांगले. चला, मी अधून मधून कुठेही राळ्यात राळ मिसळलं. काळं राळ गोरं राळ राळ्यात राळ मिसळलं. काळं राळ गोरं राळ राळ्यात राळ मिसळलं. काळं राळ गोरं राळ राळ्यात राळ मिसळलं. काळं राळ 4 म्हणण्याबरोबर 1 चुकलं तरी वेटिंगला ठेव त्यांना. बायचान्स सगळ्या चुकल्या त्या 4 वया बरोबर आल्या तर वेटिंग म्हणत आहे. हा, काळे राळ गोरं राळ राळ्या राळ्यात मिसळलं. काळ्या चुकू द्या, पण पडस कशाला म्हणत आहे. मी तुमचा भाऊ आहे तुमच्यासोबत. हा, काळे राळ गोरे राळ राळ्या राळ्यात मिसळलं. 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 4 वेळा म्हणण्याचा प्रयत्न केला, पण त्या तशाच म्हणत राहिल्या. चुकी बरोबर कोण? तुम्ही आणि हा. काळं राळ गोरं राळ राळ्यात राळ मिसळलं. काळं राळ गोरं राळ राळ्यात राळ्यात मिसळलं. काळं गोरं बरोबर म्हणलं होतं की पहिल्यांदा, तेच परत रिपीट करायचं. परत चुकत गेला, असू द्या. हा,
इतकी पळापळ आयुष्यात का पाहताय ताई? चुकला चुकलो तो शिकतो म्हणत आहे काय बेटी. हा काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं. गेल्या पुढे. हा बोला. काळं राळं गोरं राळं राळ्यात राळ्यात मिसळलं 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 काळं राळं गोरं राळं राळ्यात मिसळलं. चुकलं तरी याला 100 रुपये बक्षीस. अरे अरे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे 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 गोरे राळे गोरे राळे. टाळ्या वाजवा माझ्या बहिणीसाठी. याला म्हणायचं कॉन्फिडन्स भले चुकू द्या. तुम्ही हसता हे आमच्यापर्यंत येत आहे. त्याला वाटतंय चुकीचं तर माझं बरोबर आहे पण तरी त्या कॉन्फिडन्स म्हणत राहिला. असं कॉन्फिडन्स पाहिजे हो. चुकलं तरी चुकू द्या. बघा एखादं लेकरू चुकतं पाडा तरी कॉन्फिडन्स म्हणतात ते गोड वाटतं. या ताईंसाठी जोरदार टाळ्या होतात त्यांना बक्षीस द्या. पुढे चुकू देत आहे पण तुम्ही प्रामाणिकपणे हा चला म्हणा. आता पाठ झाला असेल तुमचं. पुढे या साहित्य पाठ चाल. हा काळं राळ गाव म्हणून गेलं की होय हाय का पायात बियात 2 टाकाच मला सणासुदीच्या त्याशिवाय मी सुधारायचो नाही. म्हणा काळं राळ गोरं राळ राळ्यात राळ मिसळलं. हा काळं राळ गोरं नाही जमत प्रामाणिकपणे मान्य केलं. टाळ्या वाजवाय बहिणीसाठी. जाताना गिफ्ट घेऊन जात आहे. ज्या ज्या गिफ्ट न घेताच गेलेल्या आहेत. राळ्यात राळं मिसळलं काळं राळं गोरं राळं राळं मिसळलं काळं राळं गोरं राळं राळ्यात राळं मिसळलं काळं राळं गोरं राळं राळ्यात. पैकी त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला शब्द या चला. मध्यंतरी विठुरायाची पालखी सोहळा देहू आळंदीपासून पंढरीपर्यंत मार्गक्रमण करत राहिला आषाढी वारीला. त्यावेळेस एक मुलगी ट्रेंडिंगला आली. ती गवळण सुंदर म्हणायची. त्या गवळणीचं नाव काय? काय? रडू नको बाळा. आता ही बाळ रडतात का पुढे जातात आपल्याला बघायला मिळेल. चला आता या ठिकाणी या चौघी पाण्याला चाललेल्या आहेत. त्याचा मी डेमो तुम्हाला करून दाखवतो. ज्या भगिनींच्या डोक्यावर शेवटपर्यंत ग्लास राहील त्या पुढच्या राऊंडला जातील. हे 3 राऊंड तुम्ही मारायच्या. या 3 राऊंड मध्ये सर्वात पुढे जाणारी भगिनी पुढे असेल. समजा चौघींच्या डोक्यावर ग्लास राहिले पण जी भगिनी सर्वात अगोदर 3 राऊंड पुरे करेल ती पुढे असेल. आणि तिघींच्या डोक्यावरून पडलेली एकीच्या डोक्यावरती राहायला ग्लास तर त्या पुढच्या राऊंडला असतील. सोपा खेळ आहे. चला डेमो तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाण्याला जाता त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस चांगला असेल. माझी सवय बुडलेली आहे तर मी डेमो देतो. पडलं तर मी हात लावणार पडू नये म्हणून. तुम्ही मात्र हात लावायचा नाही. तुम्ही स्पर्धक आहे का नाही आणि मी शिक्षक आहे. येत नसलं तरी आम्ही मुलाला दापकावतो. चला बजाव. हा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला गेल्यावर पाणीच घेऊन यायचं. असं पाडायचं, सांडायचं नाही, लावडायचं नाही. नीट नीट कापत पुढे जायचं आणि यशस्वी व्हायचं.
सर्व भगिनींना शुभेच्छा, जोरदार टाळ्या वाजवा. आलं लक्षात? पुढची काढा या. सरळ या, सरळ माघारी जा. आणि थोडस राऊंड कमी झाला तरी चालेल, त्यांना पण जागा मिळावी, यांना पण बघता यावा कार्यक्रम. कडकडन येत आहे पाडता. सर्वात अगोदर 3 राऊंड पूर्ण करेल भगिनी, ती पुढच्या राऊंडला असेल. ओके, एक नाही त्याचं, 1 टाइम. ससा आणि कासव यांची शर्यत लागल्यानंतर कधी कधी कासव सुद्धा जिंकतो. थांबा या, एक काम करता का ताई, जुला जा, नाही तर मी पडले तिला कसं पुढे जाऊन म्हणून धक्का देऊ नका. चला अहो चला, म्हणजे थांबा, जागेवर थांबा. शब्द उच्चारणं सुद्धा अवघड झालेलं आहे. स्टार्ट म्हटल्यानंतर सुरुवात करायची. ताई लक्षात आलं? 2-4 पावलं चाला, मी तुमचा सराव होईल. अचानक म्हटलं की पडलं की तुम्ही लगेच आउट होणार, तसं मी काय आउट करत नाही. स्टार्ट म्हणल्यानंतर स्टार्ट करा. 1 2 साडेमाडे 3 चाला. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. 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 सुरुवात करा, चालाय सुरुवात करा, चालाय सुरुवात करा. स्टार्ट. अंगड टोपड तुला खायला देते. अरे अंगड टोपड तुला खायला देते. तुला खायला देते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. थांबा थांबा थांबा, मी म्हटलं का नाही कधी कधी कासव. या गेलेल्या पुढं तुम्ही मात्र आता मागटे पांगळ राहिल्यामुळे तुम्ही दोघे आहोत, पण चांगला प्रयत्न केला. ताईसाठी टाळ्या वाजवा दोघींसाठी. चला पुढच्या ताई या. स्पर्धा इकडून चालू होती. या ताई नीट आधी नीट मांडा. गम लावला नाही, लवचंबूक लावलं नाही. चलो व्यवस्थित ठेवा, चाला. काय जजमेंट फक्त ठेवा. आपलं कंट्रोल किती आहे आपल्या शरीरावर यातूनही दिसून येते. चला बजाव. वा 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 वा, चला व्हेरी गुड व्हेरी गुड. वा वा, 2 तळाव. वा 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 ताई, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुला खेळायला देते. बघा शेवट. अरे चांदीचा पावरा तुला खेळायला देते. खेळायला देते, पाणी घेऊन येते. खेळायला देते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. पुढच्या ऐकतात ते प्रेक्षक आहेत, त्यांना उत्सुकता आहे कोण पुढे जाईल, कोण चुकणार, कोण बरोबर मोमेंट करणार, हे ते आपल्यावर लक्ष ठेवून आहे. आपण मात्र आपण चुकणार नाही यासाठी 100% प्रयत्न करा. आणि तुम्ही कसे चुकाल यासाठी मी 100% प्रयत्न करणार. मात्र तुम्ही चुकायचं नाही. मी काय सांगतो तुम्हाला, मध्यंतरी अयोध्या नगरीमध्ये आपण प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याच्यामुळे आपले प्रभू रामचंद्र माहित आहेत आपल्याला. तुम्हाला या ठिकाणी आज नवरात्र उत्सवामध्ये या मंचावरती शिवराज तरुण मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये देव दाखवतो. देव देव बघायचा का?
यांच्यामध्ये देव आहे, या लेकरांमध्ये देव आहे, तुमच्यामध्ये देव आहे. इथं तुम्हाला ज्वलंत देव दाखवतो, जिवंत देव, जिवंत. राम माहित आहेत का तुम्हाला? राम, आता यांना राम व्हायला लागतो. हो राम. एक हात खाली, एक नुसता आशीर्वाद रूपी पुढे हात करायचा. हे झाले राम. बोला प्रभू रामचंद्र महाराज की जय. टाळ्या वाजवा सर्व भगिनींसाठी. सर्वांनी हातवर. प्रभू रामचंद्रासाठी जोरदार टाळ्या. वा वा वा, क्या बात. बघा तुम्ही राम झाला. राम राम हो राम. मोमेंट सोडायची नाही, सीतामाय व्हायचं नाही लगेच. तुम्ही राम आहे की रामच व्हायचे. झालं का राम? रावण व्हायला सांगितले की रावणच व्हायचं, असं असायचं. असं मी हसायला लावणार नाही. एक गंमत यावी म्हणून मी म्हणतो. तुम्ही राम म्हटले की रामच. आता मला रामावलं काही याड लागलं का? आता म्हणला मी अपमान करणारा हसायला होतो का? अजिबात नाही. राम झाला तुम्ही, आनंद वाटला. कृष्ण, कृष्ण माहिती आहेत का तुम्हाला? पायाची तिडी, बासरी. वा वा वा, टाळ्या. बोला भगवान कृष्ण महाराज की. वा वा, क्या टाळ्या वाजवा. वा वा वा. असं वाटतं वळीनं पाया पडावं. खरंच इतक्या सुंदर मूर्त्या आहेत भगवान श्रीकृष्णाच्या. कारण आपण मंदिरात, देवाऱ्यामध्ये, आपल्या घरात बघतो भगवान श्रीकृष्ण लंगडे आहेत तिथं. हिथं मात्र हुबेहूब श्रीकृष्ण. जोरदार टाळ्या वाजवा भगवान गोपाल महाराज कृष्णांसाठी. मोमेंट का सोडताय? छान दिसताय. हा हा, वा वा, क्या बात. टाळ्या गोपाल कृष्ण महाराज की. हे झाले बघून येईल त्या असल विजेते. चला आपण वारीला चाललेलो आहोत. डावा पाय पुढे, उजवा पाय पाठीमागे. चला बोला, सावकाश स्पीड लावा, लय पळू नका. चला. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. कृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. कृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. कृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण 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 हरी बोला, रामकृष्ण हरी. हरी बोला, रामकृष्ण हरी. आणि म्हणतात आम्हाला नाचा येत नाही. नाचू कीर्तनाचे रंगी आहे का नाही? संत सांगून गेले. जोरदार टाळ्या वाजवा माझ्या सर्व भगिनींसाठी. आता ज्या देवाचं नाव सांगितलंय तोच देव व्हायचं. अवतार बदलला की तुम्ही आऊट. ओके, सोपी स्पर्धा आहे. राम, कृष्ण, हरी. राम, कृष्ण, हरी. जे चुकेल ते जाईल घरी. हरी हरी. तुम्ही आणि तुम्ही, मी स्वतः बघितलंय. तुम्ही पण होय ते प्रामाणिक आहे. चला 1 2 3 4 5 6 7 ह्या जाऊ द्या पुढच्या राऊंडला. चला पुढचा राऊंड खेळण्यासाठी या बहिणीने ज्या खेळल्याच नाही त्या सकाळ झाली तर आपण खेळत राहू, सुट्टी नाही. तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी.
बाय ग पिसली माझी बांगडी 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 बाय ग पिसली माझी बांगडी 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 बाय ग पिसली माझी बांगडी 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 जोरदार टाळ्या वाजवा. या सर्व भगिनी पुढच्या राऊंडला गेलेल्या आहेत म्हणून म्हणलं सरप्राईज आहे. या सर्व भगिनींची नाव पुढच्या राऊंडला घ्या. ऑलरेडी गेलेले असतील तर नका देऊ नाव. चला मजा आणली का नाही? देवाच्या गाण्यावर काय नाचायचंय लाजायचंय आणि आपलंच गाव म्हणल्यावर काय लाजायचंय. आपल्या मंडळाने आपल्या भावंडाने आपल्यासाठी कार्यक्रम केलाय. कुणी लढा रामभाव म्हणतात रामभाव. जिथं विषय गंभीर तिथं रामभाव खंबीर. अख्ख्या जगात एकच नाव ते म्हणजे रामभाव रामभाव रामभाव. असा जरी माझा डायलॉग असला तरी त्याच्या पाठीमागे माझा एकच हेतू असतो की बाबांनो असणारा जमिनीत टिकवा त्या पिकवा इकू नका नाहीतर परत घर बांधायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. हा हेतू त्याच्या पाठीमागचा असतो. पुन्हा एकदा सर्व माझ्या माता भगिनींचं मनपूर्वक स्वागत. आणि आता आपण राऊंड करतोय चालू सेमीफायनल. तुम्हाला खूप मजा येणार आहे. चला 12 असू दे आहे का नाही. चला हात वर उजवा. यांना टाटा करायचं समोरच्यानी. लेकरांनो आईला प्रोत्साहन द्यायचं, मैत्रिणींना प्रोत्साहन द्यायचं, बहिणीला प्रोत्साहन द्यायचं, जावला प्रोत्साहन द्यायचं, सुनेला प्रोत्साहन द्यायचं. सासूबाई नसतील ह्याच्यात कोण झाल्या असल्या तर त्या सासूबाईंना प्रोत्साहन द्यायचं. चला बजाव. चेहऱ्यावर हसू. हातवर शेवटपर्यंत हातवर. शपथ आहे तुम्हाला पूर्वा मातेची शपथ. हातवर कारण हा तुमच्या चेहऱ्यावर हसू. बस झाला व्यायाम. ही माझ्या घरातली म्हणून आम्ही ग्रुपिंग करणार असं नाही. ह्या खेळात तसा जो कोण प्रयत्न करेल तो 100% आउट होतो. हा माझा रोजचा अनुभव आहे. व्यवस्थित चाला. शाळेची तिकडल्या आडनावाची आमची भावकी नाही. आमचं त्यांचं पटत नाही. बांधावणं भांडण झालंय. लग्नात मला बोलावलं नव्हतं अजिबात. ग्रुप होणं महत्वाचं आहे. हम सब हा चला सुरक्षित अंतर ठेवा.
चला अहो सुरक्षित अंतर ठेवा गॅप भरा जागा रिकाम्या भरा समान अंतरावर चला बजाव दोन ह्या दोघी झालेल्या इसकाडलं का नाही खेळ थांबा डेमो राऊंड चालू आहे म्हणून वाचला या इकडे हाय का नाही तुम्ही मैत्रिणी दिसताय मग ह्यांचा ग्रुप झालेला तुम्ही का आला हाय का नाही गंमत बर ह्या चिडणार माझ्या येणार तुम्ही बघितलं नाही 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 मी आधीच रोजचा अनुभव आहे जर कुणी चिडलं किती त्यांनी मनाने ठरवलं अहो किती 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 वरती तीन 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 थांबा आली का मजा हारला तरी 2 मिनिटं काय आता ठीक आहे असू द्या नाही 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 आपण अजून हा राऊंड घेणारच होतो चला डेमो राऊंड संपलेला आहे आता चुकीला माफी चला अजून एक सूचना म्हणजे कोणाचा अपमान व्हावा म्हणून मी सांगत नाही लक्ष द्या महिलांनो ऐका काय होतं खेळाच्या नादात बाहुण्याच्या भरात दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा वही चला सोडा चलो बजाओ थांबा म्हणजे मी संख्या सांगेन ना थांबा 9 दिवसासाठी ड्रेस घालून आले पण आपल्याला आवडले चला मंडळाने या ठिकाणी शिवराज तरुण मंडळ पवार वस्ती लोगाव यांच्या वतीने शाही भोजनाची व्यवस्था केलेली आहे स्पर्धा सुरू झाल्यानंतर ताई 1 2 साडेमाडे 3 म्हटल्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल त्या बहिणीने 2च खाल्ले आणि एका बहिणीने 10 पदार्थ खाल्ले तर 10 पदार्थवाली
विजेते असेल. पुरीनो लक्ष द्या, तुम्ही थर्ड अंपायर आहे. करायची स्पर्धेला सुरुवात, जेवायला सुरुवात करायची. एका दमात भरपूर नावं सांगायची. मी स्पर्धा स्टॉप झाल्यानंतर विचारेन. करायची का सुरुवात? हा, 1 2 3 स्टार्ट. कचकच कांदा कापताना बोट सुरीत वाचवली, हाताला चटका भाजला तरी कडे दाखवली. कचकच कांदा कापताना बोट सुरीत वाचवली, हाताला चटका भाजला तरी कडे दाखवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं पाहिजे सोसल, थोडं तरी सागर काढा. ताई जाऊ लागलाय. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, पनीर टिक्का, आलू टिक्का, वडापाव, कचोरी, रसगुल्ला, पनीर. म्हणलं की थांबला. 8 पदार्थ खाल्ले, जोर टाळ्या होतो. हा, चपाती पुरी, चपाती पुरी 2. बरं थांबा. हा, चपाती पुरी, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, गुलाबजामुन, बुंदीचा लाडू, लोणचं, उडदाचे पापड, तांदळाचे पापड. 10 पदार्थ खाल्ले. दम पहिल्या कशाला खडा लागला होता पुरी. थांबा, चिटिंग नाही, खडा लागला होता. बोलत आहे. हा, शाखांत सूचना चांगले केले. हा, बोला. पुरणपोळी, भात, आमटी, पुरणपोळी, भात, आमटी, लोणचं हे काय आम्हाला नको. भजी नको, करवड्या नको. हा, चपाती, भाजी, भात, वरण, जिलेबी, गुलाबजाम, रसमलाई, पनीर टिक्का. 9 10 कोणी खाल्ले पण पुरी खुश नाही म्हणत्या. चिटिंग आहे. बर पुरी नो, चिटिंग तर चिटिंग. थांबा थांबा, मी मामा आहे की तुमचा. या खाण्याचा स्पर्धेचा काही संबंध अशा पद्धतीने स्पर्धा पार पडलेल्या आहेत. पहिला कुणाचा आला, चौथा कुणाचा आला तुम्हाला माहिती. तिसरे आलेले असताना चौथा का बसवलं तुम्हाला माहित असेल. ओके, डायरेक्ट टाकत होता ताई म्हणजे स्ट्रॉ का, कारण तुम्ही विजेते आहात. सुंदर दिसतात, गोड दिसतात. कारण हे मोरपी सारे कोणाला पण नाहीत. बक्षीस पात्र भगिनींनाच आहे. कसं वाटतंय स्पर्धा जिंकून? शिवराज तरुण मंडळाने आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल काय सांगाल? रामभाऊच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? खूप छान वाटतंय. मी तर ह्या वर्षीच पुण्यात राहायला आले आणि ह्या वर्षी पहिल्यांदा होम मिनिस्टरमध्ये भाग घेतलाय आणि फर्स्ट नंबर आले. खूप खूप भारी वाटतंय. कुठलं आहे तुम्ही? लातूरची. इथं मतदान नसेल आलं. आयोजकांना वाटतं आपला मतदार एखादा यायला पाहिजे होतं. शिगडबड होती. आम्हाला आदल्या दिवशी जेवताना सांगितलं जातं त्या आपल्या मंडळातल्या आली पाहिजे. आपल्या हातात नसतं. लातूरचा असला तरी महाराष्ट्रातले आहे का नाही. दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तसं आज ते भाऊ घरी आले नाही, घरी नसतात. 12 वाजेपर्यंत भाऊ येत नाही घरी, ते कामावर. हॅलो, तुम्हाला लागलंय म्हणून बक्षीस सांगतील आता. बघू तर पोरग सांभाळतात का कुठे हिंडत्यात. नाही तसं नाही हो, म्हणजे एखाद्याला फिरायची सवय असते. हॅलो 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 हां बोल की. आओ हॅलो. शिवराज तरुण मंडळामध्ये तुमच्या सौभाग्यवती खेळायसाठी आल्या त्या पूजाताई. त्या आत्ता स्टेजवरून काय सांगू तुम्हाला. या स्पर्धेमध्ये त्या बक्षीस पात्र झालेल्या आहेत. पैठणी जिंकलेले आहे आणि त्यांनी जिंकलेला आहे एलईडी टीव्ही. लातूरकर जिंदाबाद. त्यांना तुम्ही तिकडून आय लव्ह यू म्हणा. हॅलो, अख्खं गाव ऐकतंय. मी चांडाळ चौकडीच्या करामध्ये भीम रामभाऊ जगताप बोलतोय. त्याचबरोबर
आपला भाऊ रामभाऊ घेऊन आलाय माहेरची पैठणी, अर्थात ती पैठणी शिवराज तरुण मंडळाने दिलेली का असा मना पूजता आय लव्ह यू का गाव घेऊन येऊ तिथं म्हणा. हा वन्स मोर. हा आय लव्ह यू टू. काय त्यांचं नाव असेल की. हा ओखाना घ्या, त्यांचं नाव घ्या की काय नाव आहे. हा खेळायला आवडतो मला कॅन्डी क्रश गेम. खेळायला आवडतो मला कॅन्डी क्रश गेम. गोपीनाथ रावणार आहे माझं खूप खूप प्रेम. आय लव्ह यू गोपीनाथाजी असं त्यांना म्हणायचं. खूप 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 अभिनंदन. ताईंनी प्रथम क्रमांक जिंकलेला आहे. खरं तर तुम्ही इथं पाहिजे होता, त्यानं उचलून घ्यायला लावलं असतं. या लातूरच्या बहिणीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. स्पर्धेमध्ये भाग घेण्याची नाही फार मोठी कसरत असते, ही कसरत त्यांनी पूर्ण केलेली आहे. अभिनंदन ताई साहेब. स्पर्धेबद्दल काय सांगा. हीच वाही बंद करा. कार्यक्रम खूप चांगला झाला आणि मी यांचे खूप खूप आभार मानते की मला यांनी इथं संधी दिली खेळायला. चला अभिनंदन. असं मला कळलं की हे सारेगम पुढं राहिला, त्याच्या काहीतरी गायिका पण आहेत. आम्हाला एक मुखडा होऊ द्या. हा तेवढंच पोट भरलं आमचं. हा हमको मिली है आज घड़ियां नसीब से. नसीब जोरदार टाळ्या बहिणीच्या या परफॉर्मन्ससाठी. ताई एकदा उडत्या चालवलं होऊ द्या. उडत्या चालवलं फास्ट मधलं रिमिक्स मधलं काही म्हणा, आम्हाला आवडेल ऐकायला. देवीचं म्हणा. ही झालं एकदमच शास्त्र शुद्ध आहे का नाही. हे तर खूप वाव म्हणा आहे का नाही. सुंदर साडी हो द्या. हा मदिरावरती दरबारीचा मोर नाचरा हवा. आई मनाली सब शालून हवा. आई मनाली सब शालून हवा. आई मनाली सब शालून हवा. मदिरावरती दरबारी. आपल्या कोल्हापूरच्या भगिनीसाठी आपल्या लोगावमधून येऊन यांनी हे बक्षीस घेतलेले. परंतु लोगावकर खुश आहे का. कोणी का जिंकाला. 4 वर्ष झालं इथंच आहे राहायला. मतदान आले हो. सांगतील त्यांनाच करा. चला असू द्या.
उचल नीट जरा त्यांना पडसाल. सोपं आहे काय मागून बिगून आणले उचला. दाजी ताई दर्शक तासावी स्पर्धेमध्ये कसं वाटतं या मंडळाच्या आयोजनाबद्दल? मंडळ आपलं खूप भारी आहे. दरवर्षी ते प्रोग्राम ठेवत असतात. महिलांना आपल्या इथं म्हणजे असं एन्जॉय करायचा कुठलाच पॉईंट नाहीये. इथं हे मंडळ इतकं छान आयोजन करत असतं. आम्ही दरवर्षी येत असतो आणि दरवर्षी एन्जॉय करत असतो. आम्ही या मंडळाचे खूप आभारी. हे मंडळच आमचंच आहे, म्हणजे आम्ही या मंडळाचेच आहोत. रामभाऊचा कार्यक्रम तर एक नंबर, रामभाऊ एक नंबर. तरी माझी आई मला म्हणती बाळा काळा टिकला लावून जा, मला आई कुठे लाव आहे का नाही. पण असू द्या, माझ्या आणि ताईने या स्पर्धेमध्ये सर्वच ताईंनी हारलेल्या ताईंना सुद्धा शुभेच्छा. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केलं आणि माझ्याकडून जास्तीत जास्त तुम्हाला भोसले सरकार या राजे या टाळ्या वाजवा या चतुरंग क्रमांकासाठी. वा. आता ज्या भगिनी इथं उपलब्ध असतील. तर रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपलाय. आम्ही आता घरी निघालेलो आहे आणि सोमवारी परत एक आहे. तर इथं फोटो काढतात आता त्या सगळ्या रुपाली ताई तिथं फोटो काढतात. झाला काढला फोटो. तर सोमवारी परत आहे. तर आम्हाला सोमवारी परत यायची म्हणून फोटो काढलेला आहे. शायला ताई मुंबईवरून येतील, आपण त्यांना ओढीत आणायच्या. कोण आहे काय ना तिथं कोण आहे. तर चला आता बाय बाय.